आता पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या। खासदार प्रियंका चतुर्वेदींचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। छावा सिनेमा टॅक्स फ्री करण्याची पत्रातून मागणी। खासदार आणि आमदारांसाठी स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्याची ही मागणी। खासदार अरविंद सावंत यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाउंटवरून पैशांची मागणी केल्याचा प्रकार। अरविंद सावंत यांची माहिती। बीडचे शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी धनंजय देशमुखांची भेट घेतली। जगताप आणि देशमुखांची मस्साजोगमध्ये चर्चा। एकनाथ शिंदेंचं देशमुख कुटुंबियांना घर बांधून देण्याचं आश्वासन। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे भाऊ किशोर गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल। मारहाण आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल। तक्रारदाराला किरकोळ कारणावरून मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप। अशोक धोडींचं अपहरण आणि हत्या प्रकरणाला 1 महिना पूर्ण, मात्र पोलीस चौकीतून पसार झालेल्या मुख्य आरोपी अजूनही फरार आरोपींना अटक करण्यात पालघर पोलिसांना अपयश। कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन। कोल्हापुरातील विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज करण्याची मागणी। अरुण गवळीला जामीन देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणी गवळीचा जामीन नाकारला। रामलीला मैदानावर दिल्ली सरकारचा शपथविधी सोहळा। रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री। नागपुरात गुढीपाडव्याला पंतप्रधान मोदी आणि मोहन भागवत एकाच मंचावर येण्याची शक्यता। इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं मोदी या ठिकाणी येण्याची शक्यता।